आरोग्य क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक बंधू भगिनींना देखील कार्याला सर्वप्रथम मी सॅल्यूट करतो, अभिवादन करतो. कारण मी मागच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री असताना कोरोनासारखं जगातलं मोठं संकट ज्यावेळेस आलेलं होतं आणि सगळे वैद्यकीय क्षेत्रातली लोक त्या असणाऱ्या आजाराच्या बद्दल आपण कुणीच परिचित नव्हता तो आजार आपल्याला, आणि त्याची जबरदस्त किंमत आपण मोजली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला त्या आजाराची इतकी भीती आपण सगळ्यांनी घेतली, कारण सगळंच नवीन होतं. खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळायच्या. आपल्या डॉक्टरांनी पण काही दिवस सुरुवातीचे दवाखाने बंद ठेवलेले होते. ज्यांच्या घरामध्ये सुरुवातीला एखादा पेशंट दगावला, त्या दगावलेल्या पेशंटचा अंत्यविधी करायला देखील घरातले लोक जात नव्हते. कुणाच्याकडे तरी ती बॉडी दिली जात होती आणि ते जाऊन अंत्यविधी करायची. ही अवस्था आपण बघितली. परंतु आठवडा झाल्यानंतर थोडं ते निवळायला लागलं आणि डॉक्टरांनी पण स्वतःला झोकून दिलं. पॅरामेडिकल स्टाफ असेल, नर्सेस असतील, आमचं पोलीस दल असेल, आणि हे सगळ्यांनी, सरकारने पण त्यात लक्ष घातलं. तज्ञांची आम्ही कमिटी केली, त्यांचे सल्ले आम्ही घेतले आणि त्याच्यातून पुन्हा आपण थोडं बहुत सावरलो. आणि जसा जसा एक दिवस पुढे गेला, त्याच्यातनं औषधही देताना लोक म्हणायचे की रेमडेसिवीर द्या. ते रेमडेसिवीर काही मिळायचं नाही आम्हाला. लोक जसं नोकरीला चिठ्ठ्या मागतात, जसं काही कामाच्या करता पाठपुरावा करतात, तसे म्हणायचे की आता दादा इतके वर्ष आम्ही तुमच्याबरोबर आहे, आमचा पेशंट तिथं आजारी आहे, आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे. आणि तेही सगळी घटना, नंतर व्हॅक्सिन आलं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण तेव्हा देशाला, जगाला आरोग्याचं महत्व कळलं. इतके दिवस तुम्ही महत्वाचंच काम करता, माणसाचा जीव वाचवण्याचंच काम करता, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तेव्हापासून माझ्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळे मी पण इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करता येईल याबद्दल प्राधान्य द्यायला सुरुवात केली. आता नवीन मशिनरी आलेली आहे, नवीन खूप काही बदल होत आहेत, खूप काही त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये रिसर्च केला जातोय. आणि त्याच्यातून पूर्वीचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असणारे डॉक्टर आणि आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. माझं तर स्वतःचं म्हणणं आहे की ईश्वरानंतर लोकांना जीवदान देण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले माझे सगळे बंधू भगिनी, आमचे सगळे सहकारी करत असतात. त्यामुळंच तुम्हाला देवदूत देखील म्हटलं जातं. त्यांच्या या कार्याची, त्यांच्या व्यवसायाची तुलना इतर कोणत्याही व्यवसायाशी, कोणत्याही इतर कुठल्या संबंधित ह्याच्याशी होत नाही. लोकांच्या, रुग्णांच्या सेवेच्या करता डॉक्टर दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस कार्यरत असतात. काळाचा आणि वेळेचा विचार तुम्ही करत नाही. रुग्णांवर उपचार करण्याचं महत्वाचं कार्य तुमच्या हातनं घडत असतं. रुग्णांवर, समाजावर तुमचे सगळ्यांचे एक मोठे ऋण आहेत. त्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही. नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी डॉक्टर देत असलेलं योगदान निश्चित खूप महत्वपूर्ण आहे आणि याबद्दल आमचं कुणाचं दुमत असायचं कारण नाही. आज इथं आल्यानंतर आपल्या इथं स्वतः काही डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली. डॉक्टर अविनाश पानगुडेजींनी मांडली, डॉक्टर कल्पनाताई खाडेंनी मांडली. आणि तुम्हाला मग काही प्रश्न येतात, त्याबद्दल इथं उहापोह झाला. वैद्यकीय शिक्षण हा विभाग आमच्या हसन मुश्रीफांकडे. योग आहे, आजच नाही त्याचा वाढदिवस आहे. मी आता वर चढत असतानाच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि तो माझ्या पक्षाच्या एका सहकार्याकडे असल्यामुळं तिथं जे काही मदत लागेल, जे काही निर्णय लागतील ते घ्यायला मला कुठली अडचण नाहीये. पण सध्या आचारसंहिता आहे. माझी खात्यांना पण विनंती आहे, पानवडेजींना पण, डॉक्टरांना विनंती आहे, सगळ्याच इथल्या मान्यवरांना, आमचे ओरकाटे असतील किंवा डॉक्टर राम अरणकर असतील, या सगळ्यांनाच माझी
डॉक्टर प्रतिभाताई वनवे असतील किंवा डॉक्टर संदेश शहा असतील, सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण तुम्ही तिथं अध्यक्ष म्हणून प्रमुख सहकारी म्हणून काम करताय आणि त्याकरता तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात मी आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे कमिशनर, आरोग्य विभागाचे संबंधित लोक तिथं मुंबईमध्ये हजर ठेवतो आणि तुम्ही पण काही प्रमुख तुमचे विषय घेऊन त्या ठिकाणी मला एक नोट द्या की हे आमचे विषय. आता तुम्ही सांगितलेलं मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता माझ्या या निवडणुका संपेपर्यंत त्या रणधुमाळीमध्ये किमान 13 तारखेपर्यंत तरी मी फार बिझी आहे आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राचं मतदान असल्यामुळं तिथपर्यंत 5व्या टप्प्यापर्यंत आम्ही महाराष्ट्रातले लोक सगळे बिझी राहणार आहोत. 6वा 7वा टप्पा काही लोकसभेच्या मतदानाचा आपल्याकडे नाहीये आणि त्याच्यामुळं डॉक्टरांना पेशंटचे नातेवाईक मारहाण करतात हा मुद्दा फार दिवसापासून चर्चेला जातो. वास्तविक तुम्ही प्रत्येक पेशंटला जगवण्याचाच प्रयत्न करत असता, परंतु शेवटी प्रयत्न करणं तुमच्या आमच्या हातात आहे. जर यदा कदाचित कोणी दगावलं तर त्या पेशंट लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे, परंतु काही काही तापट डोक्याचे असतात, काहींना तो शॉक बसतो आणि मग तो राग त्या हॉस्पिटलवर निघतो, त्या डॉक्टरवर निघतो. हे देखील कायद्यामध्ये अजिबात कुठं बसत नाही. पण त्याकरता आपण काही पावलं उचलली, त्यामध्ये अजून काही कारवाई करण्याच्या बद्दलची गरज असेल तर जरूर आपण त्याच्याबद्दलचा विचार करू. एसटीपी ईटीपी प्लान बसवण्याच्या बद्दल कंपल्सरी केल्याबाबतचा निर्णय ही गोष्ट खरी आहे. छोटे छोटे ज्यांचे दवाखाने असतात, ओपीडी असतात, हॉस्पिटल असतात, त्यांना ईटीपी आणि एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ह्याची तशी काही गरज नसते. आमचा एकच प्रयत्न आहे की आता पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे, हीट जबरदस्त वाढलेली आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट कसं जगावर आलेलं आहे आपण रोज अनुभवतोय आणि त्याच्यामुळं पुढच्या पिढीच्या करता कसल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्याला करण्याचा अधिकार नाही. त्याबद्दलची जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घ्यावीच लागेल, पण ती व्यवसाय करणाऱ्याला पण परवडली पाहिजे, त्यांनाही झेपली पाहिजे. ह्याबद्दल पण मी तुमच्या मताशी सहमत आहे. त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा यांचा मानसिक त्रास त्रिभुवन हत्याच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीला येतात त्याबद्दल, परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल, परंतु आपल्या पण क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी एक गेवराईचे आणि एक बीडचे आहेत. बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात. तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही. पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या, 790 पर्यंत पण मुली. म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, ह्याबद्दल पण मला डॉक्टर तुम्ही नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो, आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, ह्याबद्दल डॉक्टर दुमत असायचं तुमचं माझं काही कारण नाही. पण जर कुणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल, त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आहे. आणि म्हणून
त्या मीटिंगमध्येच आपण चर्चा करू की वो काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा, विचार करा किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा. ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस जे डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो. परंतु त्याचबरोबर सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर ठेवून तिथं आम्ही पुन्हा डेलिगेशनला मदत करत असताना त्या मोठ्या वर्गाला कुठं अन्याय करतो असंही डॉक्टर साहेब आम्हाला करून चालत नाही. म्हणून त्याबद्दलचं आपण नोंद घ्यावी. नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कुणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे. त्याबद्दल पण काय करावं लागेल. जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली तरी आपलं इंदापूर, आपलं दौंड, आपलं बारामती असं इतकं वाढलंय. त्याकरता एकाची मक्तेदारी, मोनोपॉली हे अजिबात असता कामा नये. मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे. ह्या मताशी मी 100% डॉक्टर तुमच्या सहमत आहे. त्याहीबद्दल हे जर वैद्यकीय शिक्षणाकडे असेल तर मी त्या सचिवाला आदेश देईल. ते जर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असेल तर त्याच्याकडे देईल. यदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये असेल तर तिथं आपण पाठपुरावा करू. कारण आता आमची पण या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मोदी साहेब असतील, अमित भाई शहा असतील, ह्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या आहेत. अनेक तिथले खालचे पण इतर सहकारी मंत्रिमंडळातले ते पण आमच्या ओळखीचे आहेत आणि त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला मदत करू शकतो. बॉम्बे नर्सिंग होम ह्या ऍक्ट जो आहे त्याचं ते नूतनीकरण दर 3 वर्षांनी हे ते पण अन्यायकारक आहे. 3 वर्ष काय बघता बघता होतात आणि पुन्हा तीच कागदपत्र गोळा करायची, तेच सगळं त्रास हा आपल्याला घ्यायचा आणि ते नूतनीकरण करायचं. त्याच्यामध्ये 5 वर्षाकरता का 7 वर्षाच्या करता आपण ते बघू. पण हे निश्चितपणे 3चं आपण वाढून त्या ठिकाणी घेऊ. त्याच्यामध्ये गैरप्रकार पण होत आहेत, ते तुमचं म्हणणं थांबले पाहिजे आणि ती मुदत नूतनीकरणाची वाढवली पाहिजे. हे डॉक्टर आम्हाला सगळ्यांनाच पटण्यासारखं आहे. आणि काय आपण एकमेकाशी भेटल्यावरच आपल्याला गोष्टी कळतात की काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत. आम्ही तर राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र मिळून जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय, परंतु ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसणारे आणि त्याच्यातनं कुठेतरी शिस्त राहणारे, त्याच्यातनं कुणावरही अन्याय होणार नाही, त्रास होणार नाही असा आमचा दृष्टिकोन असतो. पण कधी कधी काही गोष्टी चुकून राहून गेलेल्या असतील. आम्ही पण माणसंच आहोत. त्याच्यामुळं मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, बाबांनो, जे काम करतो तोच चुकतो, काम करत नाही तो बिनचुकच असतो. कामच करत नाही तर चुकायचा प्रश्न येईल कुठं. अशा प्रकारे हे जे काही आपण इथं मला अडीअडचणी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे दत्तामामा आहेत, आमचे यशवंत माने आहेत. त्यांनी पण मला हे सगळं संपल्यावर डॉक्टरांशी, कल्पनाताईंशी, कमलाकांतजींशी, आमच्या अविनाशजींशी आणि डॉक्टर राम अरणकरजी, त्यांच्या नावातच राम आणि आज रामनवमी आहे त्याच्यामुळं त्यांच्याशी असे प्रतिभाताई जे कोणी तुमचे संबंधित असतील त्यांनी ते सगळ्या गोष्टी मला करून टिप्पण करून द्या, नोट करून द्या आणि मी तिथं पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. डॉक्टर मगाशी बोलत असताना कल्पनाताईंनी सांगितलं की बाबा बारामतीच्या महिला हॉस्पिटल जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडं चांगले उद्गार काढले. मी आपल्याला सांगेन की मी आता महाराष्ट्रामध्ये गेले 32-33 वर्ष काम करतो. तुम्ही काही लोकांनी 91 साली मला मतदान देखील केलं असेल, कारण त्यावेळेस मी खासदारकीला उभं होतो. माझ्या इंदापूर तालुक्याने प्रचंड मताधिक्य मला दिलेलं होतं. परंतु काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की पंतप्रधान नरसिंहरावजींनी मला सांगितलं की अजित, पहिला विश्वासदर्शक ठराव माझा पास झाल्यानंतर तुला राजीनामा द्यायचा आहे आणि तू आमदारकीला उभं राहायचं आहे. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं शेवटी अध्यक्षाचा निर्णय हा मान्य करावा लागतो आणि त्या प्रकारे त्या गोष्टी घडल्या. त्या खोलात मी आता जात नाही कारण त्याला 32-35 वर्ष झालेली आहे. पण
मला या संदर्भामध्ये एवढंच सांगायचंय की मी बारामती गेले अनेक वर्ष काम करत असताना खूप काही सुधारणा, खूप काही विकास, सर्वांगीण विकास ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे त्रिवार सत्य आहे. माझी करण्याची धमक आहे, माझी करण्याची ताकद आहे. मी विकास कामं करणारा माणूस आहे आणि आज देखील मी नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर गेलोय. त्याचं कारण एक विकासाभिमुख नेतृत्व, विकास पुरुष म्हणून मी मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी पाहतो. माझ्या पण राजकीय जीवनामध्ये अनेक पंतप्रधानांना अलीकडच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे, म्हणजे साधारण पी.व्ही. नरसिंहरावजींच्या पासून, कारण तिथं पार्लमेंटमध्येच मी होतो तेव्हापासून आजपर्यंत जे पंतप्रधान ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनं आपल्या भारताचा एवढा मोठा सगळा भार उचलण्याचं काम केलं. 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण कामाच्या बद्दल धाडसाने निर्णय घेणारी पण काही माणसं असतात. त्याच्यातून तुमच्या माझ्या देशाचा नावलौकिक वाढवणारे पण काही पंतप्रधान असतात. आपल्याकडं आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघायची, त्यांचाही चोख बंदोबस्त करणारे प्राईम मिनिस्टर असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मोदी साहेबांच्या भावल्या. मी देखील मोदी साहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये विरोध करत होतो, तुम्ही पण सगळ्यांनी तो पाहिलेला आहे. पण डॉक्टर मित्रांनो, असा माणूस सारखा सारखा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. आज ज्या पद्धतीनं आपले नॅशनल हायवे झाले, अनेक मंत्रिमंडळ गेली ना, परंतु त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले नॅशनल हायवे, त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले विमानतळ, विमानतळाची टर्मिनल, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले पोर्टचे विकास, पोर्टचा बंदर, त्याचबरोबर मेट्रो, त्याचबरोबर बुलेट ट्रेन, त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन, हे जे काही झाले, किंवा अटल सेतू सारखे ब्रिजेस, मोठे मोठे अटल टनेल सारखे जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये तिथं दळणवळणाचं जे साधन उपलब्ध करून दिलं, मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक ही आपल्याकडे सुरू झाली. असे अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर जगात आपण पोहोचलो होतो, ती त्यांना 3ऱ्या क्रमांकावर आणायची. अशा खूप काही गोष्टी मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगू शकेन. विशेषतः आयुष्मान भारत योजना 5 लाखापर्यंत विमा आम्ही पण ती केली राज्यामध्ये, परंतु केंद्राने पण तो करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात 70 वर्षाच्या वरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्याच्या बद्दलचा निर्णय, आणि त्याच्यात इतर खूप काही गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्याच्या उपयोगाच्या आहेत, बेरोजगारांच्या व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मुद्रा लोनच्या बद्दलचे घेतलेले निर्णय असेल, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी, 3 कोटी लोकांना घरं देण्याच्या बद्दलचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये तृतीय पंथीयांना देखील आयुष्मान भारत योजनेमध्ये आणण्याच्या बद्दलचा निर्णय आता जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेला असेल. कारण त्या तृतीय पंथींना पण जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनाही मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे खूप काही गोष्टी नवीन पण त्यांना करायच्यात. परवा 90 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला झाली, त्यावेळेस ते मुंबईला एक कार्यक्रम झाला. ते होते, प्राईम मिनिस्टर होते, मी होतो, देवेंद्रजी होते, सीएम होते, त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन होत्या, आरबीआय गव्हर्नर होते. त्यावेळेस पण एवढा महत्वाचा क्राऊड समोर बसलेला होता. मुकेश अंबानी, महिंद्रा अँड महिंद्रा, सगळे टॉपचे इंडस्ट्रीज तिथं बसलेले होते. आपल्या आर्थिक क्षेत्रातले सगळे मान्यवर बसलेले होते. आणि त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की मी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि ती झाल्या झाल्या मला पहिल्या 100 दिवसामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी करायच्या. कधी 10 वर्षामध्ये कुठली सुट्टी घेतली नाही, कधी दिवाळीला कुठं बाहेर गेले असं झालेलं नाही. जवानांना जाऊन भेटणं, त्यांच्या दिवाळी साजरी करणं, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. ठीक आहे, मतांतर असू शकतं,
वैचारिक भूमिका वेगवेगळी अनेकांची असू शकते। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार तुम्हाला मला सगळ्यांना दिलेला आहे, त्याचा वापर आपल्या भारतातली सगळी जनता करते। पण वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो, एक त्रयस्थ भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब यांचा चेहरा प्राईम मिनिस्टर म्हणून, दुसऱ्या बाजूला आज कुठलाही चेहरा नाही तरी धरू आपण राहुल गांधी म्हणून त्या प्राईम मिनिस्टरचे उमेदवार म्हणून, काय परिस्थिती आहे, काय आतापर्यंत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम झालं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडली, गेले 500 वर्ष त्याच्यामध्ये रामाचं मंदिर झालेलं नव्हतं, बरेच वर्ष सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ते राम मंदिर अनेकांचा एक स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं। खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत। आणि माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला की मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, आम्ही महायुतीचं सरकार चालवतोय। मी इतके दिवस माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। दत्तामामा असेल, यशवंत माने असतील, त्यांनी पण ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या देण्याच्याबद्दल मी यशस्वी होऊ शकलो। मी आताही सरकारमध्ये गेलो, ते कामाकरता सरकारमध्ये गेलो। मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये। मी अनेक वर्ष अनेक पद, मी 5 का 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहेत। माझं रेकॉर्ड मला नाही वाटत कुणी पुढे तोडेल अशा पद्धतीची, कारण 6 वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडून पण यायला पाहिजे। अलीकडे काम नाही केलं की लोक म्हणतात चला याला बघा पाठवा बाजूला पार्सल आणि दुसऱ्याला घ्या। त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ही उद्याची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। 65% भारतीय वासियांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत। आम्ही जो उमेदवार महायुतीचा दिलेला आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आम्ही तिथं पाठवतोय। त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल मग तसं झाल्यावर काय होईल? गेल्या 10 वर्षामध्ये मीच आत्ताच्या खासदारांना मतं मागण्याच्या करता यायचो, पण मी बघितलं 10 वर्षामध्ये कुठलंही सेंट्रलचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलं नाही, माझ्या इंदापूर मतदारसंघामध्ये मंजूर होऊन आलं नाही। कारण सतत जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या प्राईम मिनिस्टरवर टीकाच करत बसला तर तुमची कामं कशी होणार, तुमच्या लोकसभा मतदारसंघाला मदत कशी होणार? आणि मी ज्या राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे तिथं 6 लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये आणि दरवर्षी 10% वाढ होते। एवढ्यामध्ये आम्ही आता या सगळ्या सुधारणा करतोय। स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे आपल्या इंदापूरमध्ये देखील। खूप काही गोष्टी आपल्याला अजून करायच्याच, काही बऱ्याचशा झाल्यात परंतु अजून करायच्यात। त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारची हॉस्पिटल, त्याचा उल्लेख मगाशी आमच्या डॉक्टरांनी केला, अविनाशजी पानवडेंनी, त्याबद्दल पण मी त्याच्यात मदत करू शकतो। सेंट्रलच्या पण अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये कामगारांच्या करता पण हॉस्पिटल करता खूप मोठा निधी, हजारो कोटी रुपयाचा निधी तिथं आहे। मी मध्ये माझे एक जण ओळखीचे झाले, मी बारामतीमध्ये एक हॉस्पिटल MIDC मध्ये मंजूर करून आणलेलं आहे। तशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन बऱ्याच काही गोष्टी करता येतील आणि ते करण्याची निश्चितपणे, आणि त्याकरता मी राज्य सरकारतर्फे देखील तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करीन आणि सेंट्रलकडनं देखील मदत करीन। दत्तामामा पण तिथं पाठपुरावा करतील, बाकीचे पण हर्षवर्धन पाटील असतील, ते पण आमचे महायुतीचे घटक झालेले आहेत। आमच्या राज ठाकरेंनी पण आम्हाला बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। मग सदाभाऊ खोत असतील, त्याच्यामध्ये इतर आमचे सहकारी कवाडे साहेब असतील, आठवले साहेब असतील, या सगळ्यांनी पण त्याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि म्हणून डॉक्टर मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, आपण या उद्याच्या काळामध्ये आपण जर करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता। येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता, पेशंट जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो,
कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नीट होत नाही. त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडंसं काय रे कसं चाललंय काय मनात काय त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या. त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. सॉरी तसं म्हटलं मला म्हणायचं नाही. पण माझी विनंती आहे की तुम्ही करू शकाल. मी खरंच सांगतो डॉक्टर मंडळींनो, मी कामाचा माणूस आहे. मगाशी डॉक्टरांनी ज्याचा उल्लेख केला, मी असंच बरेच शेटकर बसलो होतो आणि ते बोलता बोलता म्हणाले की दादा आमचा तो करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूल खूप महत्वाचा आहे पण प्रचंड खर्चिक आहे, म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून धाडस दाखवलं नाही. पण हे जर झालं तर आमच्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्राला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे. आमची बाजारपेठेला तर चांगल्या पद्धतीनं एक उठाव येईलच. बाजारपेठ आमची गतीनं पुढे जाईल. परंतु आमचे डॉक्टर असतील, आमचे वकील असतील, आमचे आर्किटेक्ट असतील, आमचे सीए असतील, सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक, त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. डॉक्टर मित्रांनो, खोटं नाही सांगत, तिथल्या तिथं मी फोन लावला आणि अधिकाऱ्याला सांगितलं की मला ह्याचं प्लॅन एस्टिमेट पाहिजे. 382 कोटी का काहीतरी झालं. माझं अधिवेशन होतं. मी अधिवेशनामध्ये माझ्याकडे जेव्हा फायनल सहीला आलं त्यावेळेस तिथं त्या पुलाचं नाव आणि ती किंमत दिली, टाकून सही केली. मित्रांनो, वाढप्या ओळखीचा असला तर कितीही वाढता येतं. आणि मी वाढप्या म्हणून आता तुमच्या समोर आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुमच्याशी संपर्क ठेवीन. मी जरी इतके दिवस की बाबा ते आता काम करतायत, आपण कशाला मध्ये लुडबुड करायची. मी ज्याला संधी देतो तुम्ही यशवंताला विचारा. कधी मी त्यांनी काम काय असेल ते मला सांगायचं, दत्तानी काम काय असेल ते मला सांगायचं. आणि मला असं वाटलं की हे मी जर त्यांना सुचवलं तर त्यांची लोकप्रियता, त्यांचा एक तिथल्या जनतेच्या मध्ये एक त्यांच्या नावाला अधिक सपोर्ट होईल, तर त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण बाकीच्या बाबतीत मला लुडबुड करण्याची काही सवय नाही. आणि आता आपला सोलापूर रोड पण पलीकडनं जवळनं गेलाय. बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून करायच्यात. मी सांगायचं म्हणलं तर वेळ कमी पडेल. पण मी आपल्याला विश्वास देतो की आतापर्यंत 10 वर्ष तुम्ही एका खासदारांना निवडून दिलंय. ह्यावेळेस महायुतीच्या खासदाराला तुम्ही 5 वर्षाच्या करता निवडून द्या. इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो, मी दाव्याने सांगतो, त्यांच्या कारकिर्दीपेक्षा तुम्ही जर महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून दिला आणि तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही तशा पद्धतीची विनंती केली आणि त्याच्यात आपण सगळ्या पद्धतीने यशस्वी झालो, तर ही उद्याची 5 वर्षाची कारकीर्द त्या खासदाराची आजपर्यंत अजित पवार सहित जेवढे खासदार होऊन गेले त्याच्यापेक्षा उजवी आणि विकासाची असेल. आणि ते म्हणजे मोदी साहेबांच्या मदतीमुळं, आमच्या महायुतीच्या सरकारच्या मुळे ह्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. मग पाण्याचे बिण्याचे तर अनेक प्रश्न माझ्या देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सेंट्रलचा पण पैसा त्याच्यामध्ये आणावा लागतो आणि त्याकरता बऱ्याच काही गोष्टी ह्या कराव्या लागतात. आणि त्यामध्ये तिथं त्यांना पाठिंबा देणारा खासदार माझ्या शिरूर लोकसभा, माझ्या मावळ लोकसभा, माझ्या बारामती लोकसभा, माझ्या पुणे लोकसभा ह्या भागातनं गेले तर निवडून गेले तर तिथं एक चांगला पुणे जिल्ह्याला पण फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, हीच खात्री मला आपल्याला सगळ्यांना द्यायची होती. आणि म्हणून जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो, ही निवडणूक भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामध्ये गेले 10 वर्ष केलेली त्यांची कामं आणि त्याच्यात अजून जी काही राहिलेली कामं ती त्यांना त्या बाबतीमध्ये करायची आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मोदी साहेबांना पाहिजे आणि
मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये पाहिजे ते आपण सगळ्यांनी करावं एवढं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। आपण सगळेजण रामनवमीच्या दिवशी देखील सकाळी सकाळी आला, तुम्हाला तर 8:30ला सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे मला पण एक ऑकवर्ड झालं की तुम्ही 8:30ला आला आणि मी 9ला आलो। मी फार वेळेला महत्त्व देणारा एक कार्यकर्ता आहे, मी अजिबात वेळ इकडं तिकडं चुकून देत नाही, पण तुम्हाला भेटता आलं। आमच्या वेगवेगळ्या मान्यवरांचे पण डॉक्टर कल्पनाताई असतील, डॉक्टर अविनाशराव असतील, इतर पण आमच्या सहकाऱ्यांचे विचार मला या निमित्तानं ऐकता आले। परंतु अनबुडेजी आपल्याला त्याकरता पाठपुरावा, बोरकाटेजी आपण एकत्र काम केलेले, तुम्हाला पण त्याच्यामध्ये ते सगळं मला व्यवस्थितपणे टिप्पण करून द्यावं लागेल, कारण ते मला दिलं तर मी त्या अधिकाऱ्यांना सांगेल की मी आचारसंहिता संपल्यानंतर ह्या विषयावर मीटिंग लावणार आहे, तुम्ही तुमची तयारी करा, म्हणजे पुन्हा तिथनं पुढे सुरुवात नको, ते तयारी करून त्या मीटिंगला बसतील आणि आपल्याला निर्णय एक 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 झटपट त्या ठिकाणी घेता येतील। तुम्ही पण बघाल की निर्णय घेण्याच्या बाबतीत अजित पवारचा कसा हातखंडा आहे आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला येईल आणि पुढे पण मी संपर्क ठेवीन। उद्याच्याला लोकसभेचा खासदार निवडून गेल्यानंतर महिन्याला मी इथं आढावा बैठकीच्या निमित्तानं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून, सगळे बघते कलेक्टर असतील, एसपी असतील, सीओ असतील, प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही बोलवल्यानंतर त्यांना यावं लागतं, परंतु तिकडचाही त्रास होता कामा नये म्हणून शनिवारी वगैरे अशी मीटिंग घेतली तर कुणालाच अडचण येणार नाही आणि मग आपल्याला अधिक गती त्या बाबतीमध्ये जे स्थानिक प्रश्न असतील ते तिथल्या तिथं निर्णय, जे जिल्ह्याचे असतील ते जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सांगून, जे राज्याचे असतील ते राज्याला आम्ही देवेंद्रजी मी आणि एकनाथराव तिथं, आणि जे लोकसभेचे असतील ते लोकसभेचा तुम्ही त्या बाबतीतला महायुतीचा उमेदवार निवडून दिला तर त्या उमेदवाराच्या वतीनं त्यांच्यातर्फे अशा पद्धतीनं आपण कामाचे हे करू, कामाची पद्धत ठेवू आणि त्यामध्ये निश्चितपणे माझ्या इंदापूरकरांचा फायदा झाल्याशिवाय नाही, इंदापूर भागामध्ये राहत असणाऱ्या सर्व घटकाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दलची खात्री मी आपल्याला देतो। आपण इथं सगळेजण उपस्थित राहिला आणि माझे 2 शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो। इतर पण काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा काही उभं करायचं म्हटलं तर तेही मला त्या ठिकाणी करता येतं, तुम्ही मला सांगा कशा पद्धतीने करायचं, मी ते तुम्ही फारच आमच्या महिला हॉस्पिटलवर भाळला तर तशा पद्धतीने महिला हॉस्पिटल पण मी तुम्हाला इथं देऊ शकतो। मी खोटं नाही सांगत, 6.5 लाख कोटीमध्ये हे 382 कोटीचा पूल दिला, हा ते सांगायचं राहिलं, त्याच्यामध्ये काल काहीतरी ते दुसरीकडे गेले, त्यांनी घर बदललं, पण मी म्हणलं का आता तुमच्याकरता मी व्यापाऱ्यांना फायदा होण्याकरता कधी कुणाची एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला नाही। नाही दादा ते केलं तुम्ही बरोबर आहे, त्यांचा फायदा आमचा होणारच आहे, पण दादा माझं दुखणं वेगळं आहे, आता मी तुम्हाला हे सगळं द्यायला जातोय त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे कुठं जाऊ नका, तुम्ही तुमच्याच ठिकाणी राहा, पण आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला पाठिंबा द्या, आमचं कुठं चुकेल तर सांगा की अजित इथं जरा हे चुकतंय, लगेच दुरुस्त केलं जाईल, ते मला पटलं पाहिजे की तुम्ही म्हणताय चुकतंय ते खरोखरीच चुकतंय तर दुरुस्त करायची माझी तयारी असते। मी फार जरी माझा सगळीकडे एक बाऊ झाला आहे, फार कडक आहे, कोणाचं ऐकत नाही, अमकं आहे तमकं आहे, तसं काही नाही, मी जर असं कोणाचं ऐकत नसतो तर 7 वेळाला 12 कितीकारांनी निवडून दिलं नसतं, त्याच्यामुळं शेवटी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून माणसातच राहावं लागतं, कामं करावी लागतात, प्रश्न सोडवावे लागतात, विकास करावा लागतो, लोकांच्या मध्ये एक भावनिक नातं, अतूट नातं निर्माण करावं लागतं, तर लोक तुमच्या पाठीशी उभी राहतात। तशा पद्धतीनं मी तुम्हाला पण मदत करीन याबद्दलची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।